सातपूर शहरातील प्रबुद्धनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर आदी भागात रिक्षावरून गोमांस विक्री करण्याचा संशय आल्याने गुन्हे विशेष शाखेच्या पथकाने त्या रंगेहात ताब्यात घेतले असून त्याकडे रिक्षा पॅसेंजर बसवण्याच्या ठिकाणी मांस मिळून आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर येथे दिनांक 21/2/2024 रोजी 10 वाजेच्या दरम्यान पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सातपूरच्या हयात हॉटेल मागे ESI हॉस्पिटल बाजूला गोवन जातीची जनावरे कत्तल केलेले मांस रिक्षामध्ये विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार डंबाळे व पोलीस अंमलदार वडजे यांना मिळाली होती। त्याच अनुषंगाने विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना सांगितले असता भालेराव यांनी पथकाला आदेशित करून कारवाई करण्याचे आदेश दिले। एक रिक्षामध्ये 2 जण गोमांस पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये ठेवत असताना दिसले असता अधिकारी यांनी सापळा रचून संबंधित रईस हाफिज खान वय वर्ष 28 राहणार संजीवनगर रिक्षा चालक व जुबेर बिस्मिल्ला कुरेशी वय वर्ष 42 राहणार बागवानपुरा जुना नाशिक अशांना पकडून त्यांच्या ताब्यातून 18,750 रुपये जनावरांची कातडी काढलेले मांस त्यांच्यासह 435 किलोग्राम असे मांसाचे वजन 125 किलो प्रति 1 किलो 150 रुपये प्रमाणे नाशवंत होणारा माल रुपये 40,000 तसेच एक बजाज कंपनीची रिक्षा MH15Z 9552 असा एकूण 58,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान विशेष पथक स्वप्नील बाळासाहेब जंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण कायदा 1985 कलम 5A 5K 9A 11 प्रमाणे फिर्याद देऊन सातपूर पोलीस ठाणे येथील पुढील कारवाई कामी देण्यात आली आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅशिंग अधिकारी पंकज भालेराव यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हेमंत नागरे, हेमंत फड, दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, भांबरे, डंबाळे, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, भगवान जाधव, गणेश वडजे, चंद्रकांत बागडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील चव्हाण अशा पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।